नमस्कार मंडळी, तर कसे आहात? आता तुमच्या लक्षात आलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत. कोथिंबीर वडी म्हटलं की अगदी सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. अगदी न आवडणारेही आवडीने खातील आणि हा पदार्थ जो आहे तो त्यांच्या आवडीचा होऊन जाईल. चला तर कसलाही वेळ वाया न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वप्रथम काय करायचं आहे, आपल्याला कोथिंबीर जी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कारण ही आपण बाजारातून आणलेली आहे, त्यामुळे घरची असेल तरीही कोथिंबीर एकदा स्वच्छ धुवून घ्यायची आणि सुकवून घ्यायची व्यवस्थित. कारण यामध्ये कुठलाही प्रकारे पाणी राहता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. कारण यामध्ये जर पाण्याचा अंश राहिला तर आपली कोथिंबीर वडी जास्त दिवस टिकत नाही. आपली धुतलेली कोथिंबीर जी आहे ती सुकत आहे तोपर्यंत आपण याचं वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी मी या ठिकाणी 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, जिरे घेतलेत आणि थोडेसे धणे घेतलेले आहेत. आणि मिरच्या तुम्हाला किती पाहिजे, तुम्हाला कोथिंबीर वडी किती तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही या ठिकाणी घ्यायची आहे. आणि आपल्याला हे मिक्सरला अशा प्रकारे वाटून घ्यायचं आहे. आता आपलं वाटण रेडी झालंच आहे, तोपर्यंत आपली कोथिंबीर या ठिकाणी सुकलेली आहे. आता आपल्याला तिला कापून घ्यायचं आहे. त्याकरता मी आता कोथिंबीर व्यवस्थित एका मुठीमध्ये धरून आणि अशा प्रकारे मी कापून घेत आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे. कोथिंबीर अशी पक्की आपल्या मुठीमध्ये पकडायची आहे आणि व्यवस्थित आपल्याला ती आता कट करत चालायचं आहे. जर तुम्ही कोथिंबीर अशी पक्की हातामध्ये पकडली तर अशी छान अशी बारीक कोथिंबीर जी आहे ती कापली जाते. बऱ्याचदा काय होतं की कोथिंबीर वडी करत असताना त्या वड्यामध्ये तेल जास्त जातं, म्हणजे त्या वड्यात तेल पितात किंवा आपल्या कोथिंबीर वडी जी आहे ती खुसखुशीत होत नाही. त्याकरता मी तुम्हाला काही एक खास टिप्स सांगणार आहे आणि एक सिक्रेट पदार्थ पण या ठिकाणी आपण वापरणार आहोत. तो तुमच्या पुढे लक्षात येईलच, त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि अशा प्रकारे व्यवस्थित कोथिंबीर आपल्याला कापून घ्यायची आहे. आणि ह्या ठिकाणी बघता बघता आपली कोथिंबीर जी आहे ती आपली कापून तयार झालेली आहे. कोथिंबीर जास्त जाड ठेवायची नाही आहे, व्यवस्थित बारीकच कापायची आहे. आणि मी ती आता एका परातमध्ये किंवा एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. थोडंफार जे पाणी राहिलेलं असेल शिल्लक कोथिंबीरमध्ये आपल्या, ते इथे सुकून जाईल किंवा निघून जाईल. कारण पाण्याचा अंश गेला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तुम्हाला. थोडंसं 2-5 मिनिटे ठेवायची जेणेकरून पाणी जे आहे त्यातलं सुकलं जाईल. आणि त्यानंतर आता आपल्याला त्यामध्ये टाकायचे आपण तयार केलेलं वाटण व्यवस्थित टाकायचं. पाण्याचा वापर नाही करायचा आहे तुम्हाला या ठिकाणी, कारण आपण या ठिकाणी पाण्याचा नंतर वापर करणार आहोत, त्यामुळे पुढे लक्षात येईलच. त्यानंतर इथे टाकायचं आहे मीठ चवीनुसार घ्यायचं आहे तुम्हाला. आणि या ठिकाणी टाकायचं आहे आपले काश्मीरी लाल मिर्च टाकायची आहे, थोडीशी हळद. त्यानंतर इथे ओवा घेतलेला आहे मी. ओवा असा हातावर आपल्याला घासून टाकायचा आहे त्यामध्ये. आणि आता आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे बेसन पिठाचा वापर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घ्यायचा आहे इथे. कारण आपली कोथिंबीर किती आहे त्यानुसार इथे बेसन पीठ घ्यायचं आहे. आणि जो तुम्हाला मी सिक्रेट पदार्थ म्हटले होते ना, तो या ठिकाणी रवा आहे. आपल्याला या ठिकाणी थोडा बारीक रवा आहे ना, त्याचा वापर करायचा आहे. कारण याने काय होतं की जर समजा आपली कोथिंबीर वडी जेव्हा आपण वाफवतो किंवा पुढची प्रोसेस जेव्हा करतो, तर त्यामध्ये जर थोडंफार पाणी शिल्लक राहिलेलं असेल तर रवा तो पाणी ॲब्झॉर्ब करून घेतं आणि आपली वडी ओली होऊ देत नाही किंवा तेलकट होऊ देत नाही. आणि त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं. तांदळाच्या पिठाचा इथे वापर नाही केला आहे. बरेच जण इथे तांदळाचं पीठ वापरतात आणि त्यामुळे त्यांची वडी जी आहे ती कुरकुरीत खुसखुशीत होते. पण गव्हाचं पीठ वापरून सुद्धा आपली वडी जी आहे ती अगदी कुरकुरीत होणार आहे, खुसखुशीत होणार आहे. तुम्ही एकदा ही रेसिपी जी आहे ती नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर थोडा पाण्याचा वापर करत मी हे पीठ जे आहे ते मळून घेतलं.
आणि आता आपल्याला ते एका ताटामध्ये वाफवून घ्यायचं आहे. त्यासाठी मी आधी ताटाला तूप लावून घेतलं आणि व्यवस्थित त्याला सगळीकडून तूप जे आहे ते मी लावून घेतलं आणि त्यानंतर त्यावरती टाकलेली आहे थोडीशी पांढरी तीळ. ही माझे घरगुती तीळ आहे आणि तुम्ही या ठिकाणी दुकानातली तीळ वापरू शकतात. हे बघा अशा प्रकारे. आणि पिठाची कन्सिस्टन्सी बघा अशी ठेवायची आहे तुम्हाला. जर तुमचं पीठ जास्त ओलसर राहिलं तर वड्या जेव्हा तेलात सोडतो तेव्हा त्यानंतर त्या सुटूही शकतात. त्यानंतर आता आपल्याला इथे आपलं पीठ जे आहे ते ताटामध्ये आपल्याला टाकून घेऊन व्यवस्थित एकसारखं हाताच्या मदतीने ते पसरवून घ्यायचं आहे. जर समजा पीठ तुमच्या हाताला चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं हाताला पाणी लावून आणि मग तुम्ही अशा प्रकारे पसरवून दिलं तरीही चालेल. आणि त्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा वरतून या ठिकाणी थोडेसे तीळ जे आहेत ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली कोथिंबीर वडी जी आहे ती खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल. आणि त्यानंतर मी आधीच गॅसवर पाणी गरम व्हायला ठेवलं होतं. त्यामध्ये एक स्टँड ठेवलं जेणेकरून आपलं जे ताट आहे ते खाली कढईला चिटकणार नाही. आणि नंतर मी 12 ते 15 मिनिटे ही वडी जी आहे ती वाफवून घेतली. आणि अशा प्रकारे चेक करून घ्यायचं आहे की आपली वडी जी आहेत कोथिंबीर वडीचं जे मिश्रण आहे ते आपलं वाफलं गेलेलं आहेत की नाही, किंवा अशा प्रकारे हातानेही चेक करू शकतात. जर समजा ते मिश्रण हाताला चिपकलं तर समजायचं की आपली वडी वाफवायची राहिलेली आहे आणि पुन्हा 1-2-5 मिनिटे तुम्हाला ते वाफवण्यासाठी परत ठेवायचं आहे. आता हे बघा अशा प्रकारे तुम्हाला इथे काप देऊन घ्यायचे आहे. तुम्हाला वडीचा आकार या ठिकाणी जसा हवा आहे त्या प्रकारे तुम्ही इथे त्याला आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे. मी या ठिकाणी चौकोनी आकारातच वडी जी आहे ती बनवत आहे. आणि हे बघा अशा प्रकारे माझ्या वड्यांचा आकार जो आहे तो व्यवस्थित झालेला आहे. बघा किती गरम गरम आहे, अजूनही वाफ निघत आहे. आणि हे बघा अशा प्रकारे आपली कोथिंबीर वडी जी आहे ती वाफवून तयार झालेली आहे. आणि बघा किती छान दिसते आहे. दोन्ही बाजूने आपण याला तीळ लावलेली त्यामुळे त्याला किती छान एक लुक आलेला आहे आणि किती छान दिसते आहे. जेव्हा आपण ती तळू तेव्हा त्यानंतर अजूनच छान दिसेल, तुम्हाला पुढे बघायला मिळेलच. आता त्यानंतर आपल्याला आता ही वडी जी आहे ती तळून घ्यायची आहे. त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं. या वड्या ज्या आहेत ना तुम्ही शॅलो फ्राय करूनही घेऊ शकतात, कारण ज्यांना जास्त ऑइली खायचं नाही तर ते शॅलो फ्राय करून घेऊ शकतात. आता या ठिकाणी आपलं तेल तापलं आहे, आपण वड्या तेलात सोडल्या आहे आणि किती छान ज्या आहेत आपल्या वड्या ज्या आहेत त्या तळल्या जात आहे. आता या ठिकाणी आपल्या वड्या तर तळल्या जाताच आहे, पण जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून या. तोपर्यंत इथे आपल्या वड्या ज्या आहेत त्या तळल्या जातील. आपण या ठिकाणी दोन्ही साईडने तीळ लावलेली आहे, त्यामुळे त्याला किती छान जो अट्रॅक्टिव्हपणा आहे तो आलेला आहे, तुमच्या लक्षात येईलच. आणि हे बघा अशा प्रकारे किती छान दिसते आहे. आणि कोथिंबीरीचा तुम्ही या ठिकाणी जास्तीत जास्त वापर करायचा आहे. त्यामुळे काय होईल, आपली वडी जी आहे ती खाताना खूप छान लागेल, चवीला एकदम अप्रतिम लागेल. या वड्या ज्या आहेत ना त्या तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करूनही ठेवू शकतात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही जेवणासोबत याचा आनंद घेऊ शकतात. आणि बघा आपल्या वड्यांचा रंग जो आहे तो किती छान आलेला आहे, दिसताच किती छान दिसत आहे. आणि दिसतात ना आपल्या वड्या अट्रॅक्टिव्ह, आणि अजिबातही तेलकट न होता या वड्या झालेल्या आहेत. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया नवीन रेसिपीसोबत. बाय.